नित्य पाठाच्या 42व्या. ओम नमोजी शिवा अपरिमित आदि अनादि मायातीत पूर्ण ब्रह्मानंद शाश्वता हिरंबताता जगद्गुरु ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादि सिद्ध आनंद वन विलासा मायाचक्र चाळका अविनाशा अनंतवेशा जगतपते जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा मनोजदमना शुद्ध चैतन्य मनमोहना कर्ममोचका विश्वंभरा जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे भुक्ती मुक्ती आनंद कल्याण नाना संकेती विघ्ने दारुण न बाधिती कालत्रयी संकट अथवा हास्य करून भलत्या भीषे भलत्या मिशे घडो शिवस्मरण न कळता परीस लोहा लागून झगडता सुवर्ण करीतसे न कळत प्राशिता अमृत अमर काया होय यथार्थ औषध नेनता भक्षित परिरोग हरे तत्काळ जय जय मंगलधामा निज जन तारक आत्मारामा चराचर फलांकित कल्पद्रुमा नाना नामा अतिता हिमाचल सुता मनरंजना स्कंद जनका शफरी ध्वज दहना ब्रह्मानंदा भाललोचना भवभंजना महेश्वरा हे शिवा वामदेवा अघोरा तत्पुरुषा ईशाना ईश्वर अर्धनारी नटेश्वरा गिरिजारंगा गिरीशा धराधरी धराधरेंद्र मानस सरोवरी तू शुद्ध मराळ क्रीडशी निर्धारी तव अपार गुणांशी परोपरी सर्वदा वर्णिती आमनाय न कळे तुझे आदिमध्या ध्यावसान आपणची सर्व करता कारण कोठे प्रकटशी याचे अनुमान ठाई न पडे ब्रह्मादिका जाणून भक्तांचे मानस तेथेची प्रकटशी जगन्निवास सर्व काळ भक्त कार्यास स्वांगी उडी घालेशी सदाशिव ही अक्षरेचारी सदा उच्चारी ज्याची वैखरी तो परम पावन संसारी होऊन नितारी इतरा ते बहुत शास्त्र वक्ते नर प्रायचित्ताचे करीती विचार परिशिव नाम एक पवित्र सर्व प्रायचित्ता आगळे नामाचा महिमा अद्भुत तो त्यावरी प्रदोष व्रत आचरत त्याशी सर्व सिद्धी प्राप्त होत सत्य सत्य त्रिवाचा जय जयाजी पंचवदना महापाप द्रुमनी कृतना मदमत्सर कानन दहना निरंजना भवहारका हिमाद्रिजा माता गंगाधरा स्वाश्वदना कर्पूर गौरा पद्मनाभ रंजना त्रिनेत्रा त्रिदोष शमना त्रिभुवनेशा नीलग्रीवा अहि भूषणा नंदीवाहना अंधकमर्दना दक्ष प्रजापती मख भंजना दानव दमना दयानिधी जय जय किशोर चंद्रशेखरा उर्वीधरेंद्र नंदिनी वरा त्रिपुर मर्दना कैलास विहारा तुझा लीला विचित्र कोटी भानु तेजा अपरिमिता विश्वव्यापका विश्वनाथा समाधी प्रिया भूतादिनाथा मूर्ता मूर्त त्रयीमूर्ती परमानंदा परम पवित्र पवित्रा परत्परा पंचदशनेत्रा पशुपते पयफेन गात्रा परम मंगला परब्रह्मा जय जय श्री ब्रह्मानंद मूर्ती तू वेद वंद्य भोळा चक्रवर्ती शिवयोगी रूपे भद्रायु प्रती अगाध नीती कथिलीस जय जय भस्मोद्धली तांगा योगी ध्येया भक्त भव गंगा सकल जन आराध्य लिंगा नेई वेंगी तुझ पाशी जेथे नाही शिवाचे नाम तो धिक ग्राम धिक आश्रम धिक गृह पुर उत्तमा आणि दान धर्माधिकार जेथे शिवनामाचा उच्चार तेथे कैचा जन्म मृत्यू संसार ज्यासी शिव शिव छंद निरंतर त्याही जिंकिले कळी काळा जयांची शिवनामी भक्ती तयांची पापे सर्व जळती आणि चुके पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप जैसे प्राणी यांचे चित्त विषयी गुंते अहोरात्र तैसे शिवनामी जरी लागत तरी मग बंधन कैचे कामगज विदारक पंचानन क्रोध जल प्रभंजना लोभाधकार चंडकिरणा धर्मवर्धना दशभुजा मत्सर विपिन कृशाना दंभ नग भेदका सहस्रनयना लोभ महासागर शोषणा अगस्य महामुनी वर्या आनंद कैलास विहारा निगमागम वंद्या दिनोद्धारा रुंडमालांकित शरीरा ब्रह्मानंदा दयानिधे धन्य धन्य तेची जन शिवभजनी जे परायण
सदाशिव लीलामृत पठन किंवा श्रवण करीती पै सुत सांगे शौनकादिका प्रती जे भस्म रुद्राक्ष धारण करीती त्यांच्या पुण्यास नाही गणती जगती धन्यते. जे करीती रुद्राक्ष धारण त्यांसी वंदिती शक्र द्रुहीन केवळ तया जे घेता दर्शन तरती जन तत्काळ ब्राह्मणादी चारी वर्ण ब्रह्मचर्यात आश्रमी संपूर्ण श्री बाल वृद्धानी तरुणा याही शिव कीर्तन करावे. शिव कीर्तन नावडे अनुमात्र तो अत्यंजा हुनी अपवित्र लेले नाना वस्त्र अलंकार तरी ते केवळ प्रेतची. जरी भक्षिती मिष्टान्न तरी ते केवळ पशु समान मैरांगीचे व्यर्थ नयन तैसे नेत्रत यांचे शिवशिव म्हणता वाचे मूळ न आहे पापाचे ऐसे महात्म्य शंकराचे निगमागम वर्णिती. जो जगदात्मा सदाशिव ज्यासी वंदिती कमलोद्धव गजास्य इंद्र माधव आणि नारदादी योगेंद्र तो जगद्गुरु ब्रह्मानंद अपर्णा हृदयाब्ज मिलिंद शुद्ध चैतन्य जगदादिकंद विश्वंभर दयाब्दी जो पंचमुख पंचदश नयन भार्गव वरद भक्त जीवन अघोर भस्मासुर मर्दन भेदातीत भूतपती तो तू स्वजन भद्रकारका संकटी रक्षिती भोळे भाविका ऐशी कीर्ती अलौकिका गाजतसे ब्रह्मांडी म्हणून भावे तुझ लागून शरण रिघालो असे मी दीन तरी या संकटातून काढून पूर्ण संरक्षी. ब्रह्मानंद म्हणे श्रीधर या 42 ओव्या समग्र शिवलीलामृताचे होय सार स्रोती निरंतर परिसाव्या. सकळ शिवलीलामृताचे आणि 42 ओव्यांचे श्रवण पठन केल्याचे फळ असे समान जेवी इक्षुरसा गाळूनी शंकरा काढिजे त्यातोनी तेवीच हे शिवलीले तोनी सार काढिले सज्जनार्थ. कोणी व्यवहारी गुंतत मनोनी वाचवेना सर्व ग्रंथ कित्येक ते आळस करीत ग्रंथ विस्तृत मनोनिया हे जाणोनिया अंतरात शंकराज्ञे नित्य पठनार्थ श्री शिवलीलेच्या सारभूत आयशा या ओव्या रचियेल्या भोळा चक्रवर्ती उदार भक्तवत्सल कर्पूर गौर तारावया जन समग्र नाना उपाय करीतसे तो दीन जनांचा कनवाळून नाना रीती करीत सांभाळू परी हे दुर्जन कृतज्ञ केवळ मुखे नामही न घेती पा शिवनाममुखी असावे म्हणून साधू संत करीती प्रयत्न तरी हे सर्व अति मूर्ख जन प्रपंची गुंतवून पडतात. तरणी उदयापासून अस्तमानापर्यंत अनुदीन निंदावाद मुखातून परी शिवनाम नयेची या लागी सज्जना लागुनी विनवितो उभय हस्त जोडुनी शिवलीलामृत पठनी करुनी मोक्ष जोडुनी घेईजे नित्य समस्त नोहे पठन तरी 42 ओव्या संपूर्ण वाचिता शुद्ध भावे करुणा मनोरथ पूर्ण होतील. पंचाक्षरी षडाक्षरी मृत्युंजय इत्यादी मंत्र जपता दिव्य काशी विश्वेश्वराचे दर्शन भव्य घेतले ऐसे होतसे. श्री विश्वेश्वराच्या मुखातील हे मंत्र आहेत सकळ मनोनी जो जाश्वनीळ प्रत्यक्ष होय जपकर्त्या. आता शेवटी मी श्रीधर श्रोतयांप्रती जोडुनी कर विनंती करीतो ही सादर. अंतरा माझी ठेवावी पंचाक्षरी षडाक्षरी रुद्र शिव कवच मृत्युंजय आदी मंत्र शिवलीलामृता माझी पवित्र आहेत जाना निर्धारे या लागी हा उत्तम ग्रंथ कदापि न द्यावा दुर्जना प्रत तथापि देणार तरी निश्चित इतुके गुह्य राखावे. हा 15वा अध्याय संपूर्ण आणि मंत्र न द्यावे निंदका लागून. एवढे श्रीधर हस्त जोडून श्रोतयांप्रती मागत हा शिवलीलामृत ग्रंथ श्रीमत्स स्कंद पुराणा अंतर्गत ब्रह्मोत्तर खंड खंडीचा अर्थ असे यथार्थ सर्व ही स्कंद पुराणी व्यासनारायणे जैसे कथिले संस्कृत भाषेने आणि नैमिषारण्य सुताने जैसे ऋषीशी कथिले पै तैसे हे प्राकृत भाषेत समस्त 15 अध्याय शिवलीलामृत रचिले येणे. श्री विश्वनाथ असो प्रीत सर्वदा जैसे शंकरे करणी कथिले तैसे पत्री असे लिहिले न्यूनाधिक यद्यपि जहाले तरी दोष नशे मजवरी. जय जय शिवा कर्पूर गौरा ब्रह्मानंदा जगदुतारा
श्रीधर हृदय रविंद भ्रमरा अक्षय अभंगा दयानिधे शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड रसभरिते जीवी इक्षुदंड संत सज्जन परिसोत अखंड दश अध्याय गोडः श्रीरस्तु इति श्री शिवलीलामृत ग्रंथ समाप्त।